पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर। मोदींच्या हस्ते आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन, तर विश्वकर्मा योजनेतल्या लाभार्थ्यांना मोदी संबोधित करणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज पक्षांतर्गत बैठक। काँग्रेस आणि ठाकरे गटासोबत काल झालेल्या चर्चेची जयंत पाटील पवारांना माहिती देणार। राज्यातल्या महिला अधिकाऱ्यांवर अन्याय होत असल्याची अंबादास दानवेंची तक्रार। राज्यपालांना लिहिलं पत्र। मुख्य सचिव सौनिकांवर राजीनाम्यासाठी दबाव, दानवेंचा आरोप। राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना एसपीजी कमांडोंची सुरक्षा द्या, काँग्रेसनं केली मागणी। एनडीएचे नेते धमकावत असल्याच्या पार्श्वभूमीवर मागणी। नाशिक महानगरपालिकेमध्ये आयुक्तांच्या स्वाक्षरीचा बनावट ठराव उघड। रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामांचा 4 कोटींचा बनावट ठराव। डॉक्टर अजित रानडेंना हायकोर्टाचा तुर्तास दिलासा। सोमवारच्या सुनावणीपर्यंत गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरुपदावरून न हटवण्याचे निर्देश। अतिताणामुळे E&Y कंपनीतील कर्मचारी मृत्यू प्रकरणाची अजित पवारांकडून गंभीर दखल। कंपनीनं योग्य पावलं उचलण्याच्या सूचना। खेडमधील रहस्यमय गुन्ह्यात मोठा ट्विस्ट। योगेश आर्याच्या इन्स्टा अकाउंटवरून मृत व्यक्ती संदर्भातले व्हिडिओ पोस्ट। व्हिडिओमध्ये अनेक वेळेला टास्कचा उल्लेख। तिरुपतीच्या प्रसादातील तुपात आढळले चरबीचे अंश। गोमांस, फिश ऑइल आणि पाम ऑइलचा वापर केल्याचं उघड। तिरुपतीचे 1 लाख लाडू अयोध्येतही मागवले होते। संघाचं मुखपत्र पंचजन्यचा दावा। उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची राष्ट्रीय सनातन धर्मरक्षण बोर्ड स्थापन करण्याची मागणी। वाढवण बंदराजवळ मोठं टेक्सटाईल पार्क उभारण्याच्या हालचाली। 1200 एकरांचं भूसंपादन करणार, पण प्रकल्प सरकारी की खासगी याबाबत संभ्रम। जालन्यामध्ये बस आणि आयशरची समोरासमोर धडक। 6 जण ठार, 18 जखमी। 6 जखमींची प्रकृती चिंताजनक। मुंबईमध्ये आयफोन 16च्या खरेदीसाठी ग्राहकांच्या ॲपल स्टोअर बाहेर पहाटेपासूनच रांगा। आजपासून सुरू होतीये आयफोन 16ची भारतात विक्री। आणि बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताची पहिली इनिंग 376 रन्सवर आटोपली। अश्विन 113 तर जडेजा 86 रन्सवर बाद। हसन महमूदनं घेतल्या 5 विकेट्स। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।